जसं सत्ययुग, त्रेतायुग सर्व युगामध्ये ही मथुरा आहे. जसं प्रभू रामचंद्रांचे बंधू शत्रुघ्न महाराज, हे शत्रुघ्न महाराजांनी मथुरेची स्थापना केली असं वर्णन सापडतं रामायणामध्ये. की शत्रुघ्न महाराजांना इथे लवणासूर नावाचा एक असुर राहायचा या मथुरेमध्ये. त्याला मारण्यासाठी शत्रुघ्न महाराज आले आणि त्यांनी त्याचा वध केला आणि या नगरीची स्थापना केली असंही वर्णन आढळतं. धाम हे शाश्वत असतं, शाश्वत, कधीही नष्ट होत नाही. हे धाम त्रिकाल, तिन्ही काळासाठी राहतं नेहमी. तर पहिल्याच प्रवचनामध्ये मी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये मथुरा आहे, वृंदावन आहे असं म्हणायला नाही पाहिजे, कारण हे कधीच नष्ट होत नाही. प्रलय झालं तरी नष्ट होत नाही. तुम्हाला दिसणार फक्त की नष्ट झाल्यासारखं, पण शाश्वतरित्या हे राहतं धाम नेहमी, ते कधीच नष्ट होत नाही. तर तुम्हाला माहिती असेल मथुरामध्ये एक घाट आहे, वराह घाट. वराह भगवान की. हे वराह भगवान म्हणजे पृथ्वी जेव्हा हिरण्याक्षने रसातळाला घेऊन गेला होता, त्या पृथ्वीला वर काढण्यासाठी भगवंतानी एका डुकराच्या रूपामध्ये अवतार धारण केला. केशवधरिता शुकर रूपा जय जगदीश हरे. तर या डुकराच्या रूपामध्ये भगवंत आले आणि त्या हिरण्याक्षाशी वध केला भगवंतानी आणि पृथ्वीला उचललं आणि उचलून पृथ्वी कुठं आणली? मथुरेमध्ये वराह घाटावरती. आलं लक्षात तुमच्या? काय कळालं तुम्हाला? काय कळालं? पृथ्वी उचलली आणि मथुरेमध्ये वराह घाटावर आणून ठेवले, विश्रांती केली. म्हणजे पृथ्वीला सेट केलं त्यांनी आणि मथुरा घाटावर विश्रांती केली त्यांनी, वराह भगवंत असं वर्ण म्हणजे तो वराह घाट पण आहे. ते ह्याच्यावरून हे लक्षात येतं की मथुरा हे या पृथ्वीमध्ये नाही. आलं लक्षात तुमच्या? जे हुशार आहे त्यांना समजणार मी काय बोलतो ते. कारण तर ही जे मथुरा मंडल हे आहे, असं म्हणलेलं आहे की या मथुरेमध्ये इतकं महात्म्य आहे. या मथुरेचं मथुरा महात्म्य नावाचा ग्रंथच आहे. त्याच्यामध्ये वर्णन आहे की मथुरा किती श्रेष्ठ आहे. या मथुरेमध्ये कमीत कमी 3 दिवस कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर 3 दिवस राहायला पाहिजे कमीत कमी, तर त्याचा लाभ होतो. असं पळत पळत दर्शन करायचे, ते टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये असतं की नाही, बस लावतात, जावा दर्शन करून या म्हणतात. एका दिवसामध्ये वृंदावन करतात सगळं ते. कसं करत असतील विचार करा. तर अशा प्रकारे हे जे मथुरा मंडल आहे, या मथुरा मंडलमध्ये भगवंत प्रकट होतात. भगवंतानी हे ठिकाण निवडलेलं आहे. वृष्णी आणि सुतप्पा हे 2 लोक आहेत. आणि हजारो वर्ष तपस्या केली की म्हणले आम्हाला भगवंतासारखा मुलगा प्राप्त हो, मूल हवं होतं त्यांना. भगवंत प्रकट झाले तपस्या केल्यानंतर, म्हटले माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा मीच आहे. तर म्हटले मुलगा म्हणून मी नाही येऊ शकत म्हणे. म्हटले मी स्वतःच मुलगा म्हणून येऊ शकतो म्हणले तुमचा, कारण मी दुसरं कसं बनणार म्हटले, माझ्यासारखा मीच आहे. तर मग म्हणले ठीक आहे. तर भगवंत द्वापार युगाच्या अंतसमयी भगवान श्रीकृष्ण जे मूळ पुरुषोत्तम भगवान आहेत, बाकीचे जे आहेत ते अवतार आहेत. कृष्ण अवतार नाही, त्यांना अवतारी म्हटलेलं आहे. त्यांच्यापासून सगळे अवतार येतात. मूळ तत्व काय आहे? राधा कृष्ण. कृष्णापासून सगळे अवतार येतात भगवंताचे आणि राधापासून सगळं स्त्री तत्व येतं. त्यामध्ये सरस्वती आली, दुर्गा आली, लक्ष्मी आली, सगळे आले त्याच्यापासून. तर मूळ हे राधा कृष्ण तत्व आहे आणि म्हणून त्यांना अवतार म्हणता येत नाही. ते अवतारी, अवतारी म्हणजे त्यांच्यापासून सगळे अवतार तयार होतात. असे हे भगवान श्रीकृष्ण या धरातलावर प्रकट होणार होते. का प्रकट होणार होते? भगवद्गीतेमध्ये उत्तर आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 2 कारणासाठी भगवंत येतात. कोणत्या? धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत येतात. कारण धर्म बुडला तर मग आपण जगू शकणार नाही. साखरेनं जर गोडी सोडली तर त्याला साखर कशी म्हणायची? बरोबर आहे का? मिठाने खारटपणा सोडला तर त्याला मीठ कसं म्हणायचं? तसं माणसाने धर्म सोडला त्याला माणसं कसं म्हणायचं?
म्हणून या धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत युगायुगामध्ये प्रकट होतात. प्रत्येक युगामध्ये भगवंत प्रकट होतात आणि त्याला युग अवतार म्हणतात, मन्वंतर अवतार, शक्त्यावेश अवतार, बरेच त्याचे प्रकार आहेत. मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा प्रकट होणार होते तेव्हा काय घडलं होतं? राक्षसांनी फार इथे त्राहिमाम करून सोडलं होतं आणि त्या सगळ्यांचा डॉन, मै हू डॉन, कंस मामा की जय म्हणा. झोपेत आहे तुम्ही? आम्ही काय, जिकडे आम्हाला पैसे मिळतील त्यांना मतदान देणार आम्ही. तो कसा का असे ना, नाही की नाही? कंसाकडनं काय भेटतं का तुम्हाला? तर कंस आणि शिशुपाल, दंतवक्र, पूतना, तृणावर्त, आघासूर, बकासूर, हे सगळे लोक इकडे प्रकट झालेले. इतके असुर होते की कृष्ण लीलेमध्ये वर्णन आहे, दररोज दुपारचं 12 वाजताचं भोजन करण्यापूर्वी कमीत कमी एका तरी असुराला भगवंत मारायचे. किती राक्षस असतील! हे सगळे डॉन लोक आहेत, त्यांचे चेले चपाटे पण आहेत, छोटे छोटे राक्षस. हे मोठे मोठ्यांची नावं हिट लिस्टवर आहेत, हिस्ट्रीमध्ये आहेत, पण छोटे छोटे आहेत की गल्लीबोळात फिरणारे डॉन पण आहेत. भगवंत सगळ्यांना मारायचंच काम भगवंताचं. आणि मारून काय करायचं? धर्माची रक्षा करायची आणि दुसरं साधूंचं रक्षण करायचं. चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. तर 2 कारणं भगवंतांची आहेत, त्यासाठी भगवंत मथुरेत प्रकट झाले. पण अंतरंग कारण वेगळं आहे, आतलं कारण वेगळं आहे. कधी कधी आपण काय म्हणतो, वर्ण बोलायचं वेगळं असतं आणि आपल्या मनात वेगळंच असतं. असतं का तुमच्या? असतं? खरं बोला की जरा. काय खरं बोला, पैसे पडते तुझे? दाखवायचे दात आणि खायचे म्हणजे असे काही कवळे असते का काढून लावायची? दात तेच असतात हो, पण भाव वेगळा असतो. आलं की नाही लक्षात? भाव काय आहे तो गोकुळात प्रकट केला भगवंताने. 2 कारणासाठी मथुरेत आले, पण तेच भगवंत पुन्हा गोकुळात प्रकट का झाले? 2 ठिकाणी प्रकट झाले. कारण भगवंतांना खरं तर राक्षसांना मारणं हे फक्त निमित्त आहे, परंतु भगवंतांना काय करायचं आहे? आपल्या भक्तांबरोबर कुस्ती खेळायची आहे, गोपींच्या घरी जाऊन लोणी चोरायचं आहे. हे अंतरंग कारण आहे, आतलं कारण आहे. कारण भगवंतांना आपल्या भक्तांना आनंद प्रदान करायचा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झालेले आहेत आणि मथुरेमध्ये मारामारी करण्यासाठी. तो भाव तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता आपण आतमध्ये गेले की लक्षात येईल, एवढी सिक्युरिटी, एवढी पोलीस वगैरे सगळं सिक्युरिटी लावलेलं आहे त्यांनी आज सुद्धा. तेव्हा काय असेल, तेव्हा कंसाचा इथे होता बंदीखाना. तर सांगण्याचा उद्देश की भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर ते प्रकट झाले, ते पण फक्त आणि फक्त 5-5.5 हजार वर्षापूर्वी. आपण किती सौभाग्यशाली आहे बघा. अयोध्येला गेला तर आपण म्हणतो की ही रामभूमी आहे, ही रामभूमी आहे. पण राम तर येऊन गेले त्रेतायुगामध्ये, लाखो वर्ष झाली मंडळी त्याला. हजारो वेळा मंदिर पाडले गेले ते, असं काही नाही राम जन्मभूमी. पण कृष्ण जन्मभूमी तीच आहे. फक्त 5,000 वर्षापूर्वी भगवंत आले. किती? याच्यामध्ये काय जास्त व्हेरिएशन नाहीये, वेगळं काही नाहीये. 100% सांगू शकतो की तेच ठिकाण आहे, तेच आहे. गोकुळमध्ये आजही 84 खंबाचा वाडा आहे गोकुळामध्ये. तीच माती आहे जिथे भगवान श्रीकृष्ण खेळले. म्हणजे किती नशीबवान आहे की आपण आत्ता जस्ट जन्माला आलेलो आहे इथे या वेळेमध्ये. आणि आपण जर समजा अजून 1,00,000 वर्षांनी आलो असतो तर मग जुनं पुराण झालं असं सगळं. मग ठिकाणं बदलली असती. टाइम प्लेस सर्कमस्टन्सेस नुसार सगळं बदलतं, ते सगळं स्थळ काळ वेळेनुसार. म्हणून आपण फार भाग्यशाली आहे की आपल्याला एवढ्या लवकर जन्म भेटलेला आहे की भगवंतांच्या सर्व लीला सगळ्या आपल्याला पाहता येतात जशा आहे तशा. मला सांगायचं होतं की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी जेव्हा प्रकट होणार होते तर कशा प्रकारे प्रकट होतात ते आपण आता वर्णन करणार आहे. तर वृष्णी आणि सुतप्पा आणि तपस्या केली होती, तेच देवकी आणि वसुदेव बनून आले या ठिकाणी. आणि देवकी आणि वसुदेव तर जेव्हा मथुरेमध्ये देवकी आणि वसुदेव आले, स्वर्गातल्या देवी देवतांना सुद्धा भगवंतांनी इंद्र चंद्र वरुण सगळ्यांना सांगितलं तुम्ही सुद्धा अवतार धारण करा गोकुळामध्ये. हे गोकुळामध्ये जे लोक प्रकट झाले का सगळे, नंदबाबा, यशोदा, हे सगळे ग्वाल बाल मित्रमंडळी भगवंताचे, हे सगळे देवता आहेत. काही गोलोकमधले वैकुंठामधले लोक आहेत. त्यामध्ये सगळी सेटिंग लावली भगवंतानी. जसं आता
एखादा राजा येणार आहे किंवा देशाचे पंतप्रधान येणार आहेत, तर काय करावं लागतं? सगळी सेना सज्ज असते की नाही स्वागतासाठी, आणि मग नंतर दिमाखामध्ये हिरोची एंट्री होते, बरोबर आहे की नाही? तसं सगळे देवता आधी प्रकट झाले गोकुळामध्ये, नंदगावमध्ये, बरसाण्यामध्ये सगळे प्रकट झाले, आणि मग हिरोची एंट्री आलेली आता. हा हिरो सगळ्यात मोठा हिरो आहे हा. तर हे भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेले आहेत. तर कशा प्रकारे प्रकट झाले? देवकी आणि वसुदेव. देवकी कुणाची बहीण आहे? तुमची नाही ना, कंसाची बहीण आहे देवकी. तर देवकी कंस तसा ज्ञानी पुरुष होता, रावण सुद्धा ज्ञानी होता, काही कमी नव्हता. म्हणून काही लोक फार ज्ञानी आहेत म्हणून भक्त आहेत, चांगलेत असं नाही. तर रावण सुद्धा फार त्याला आत्मज्ञान होतं, तसं कंसाला सुद्धा आत्मज्ञान होतं. हा कंसाची बहीण देवकी, ह्या देवकीने काय केलं तिचा विवाह वसुदेवांशी ठरवलेला आहे. आणि जेव्हा लग्न झालं त्यावेळेला कंस इतका आनंदी होता की म्हणले माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये सर्वात आनंदी व्यक्ती कोण असेल तर कोण? भावच भाऊ. माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट? आई नसते, बहीण नसते, हे लक्षात घ्या. आता तुम्ही नाही समजू शकत ते. बहिणीच्या लग्नामध्ये भाऊ सगळ्यात आनंदी असतो. भावाला फार बहिणीच्या लग्नाचा हुरूप असतो म्हणतात मराठीमध्ये, हुरूप. तर कंसाला इतका आनंद झाला होता बहिणीचं लग्न आहे म्हणून, आणि सोडायला म्हणला मी स्वतः जाणार म्हणला. अरे एवढा मोठा राजा, मग ते नोकर पाठवू शकत होतं ना, पण बहिणीला सोडायला मी जाणार म्हणलं माहेर. रथ सजवला सुंदर असा, त्या रथामध्ये कंस मामा बसलेला आहे, रथ चालवतोय स्वतः. देवकी आणि वसुदेव बसलेले, वरात निघालेली आहे. आणि इतक्यात भविष्यवाणी झाले, अरे दुष्ट कंस, ज्या बहिणीला तू घेऊन चाललेला आहेस तिचा 8वा पुत्र तुझा काळ असेल. पहिले आकाशवाणी व्हायची आपल्याकडे, असे ना रेडिओ होते पहिले, तसं पहिले देवता आकाशवाणी करायचे. आपण जर रेडिओ बनवू शकतोय, इकडचं तिकडं ऐकू शकतोय, मोबाईल बनवू शकतोय, मग स्वर्गातनं आवाज का निघू शकत नाही? देवता सुद्धा पूर्वी आवाज. आजकाल का आकाशवाणी होत नाही? कारण आपण फार पापी लोक आहे ना, म्हणून आकाशवाणी होत नाही. पूर्वी लोक पुण्यवान होते, ते आकाशवाणी व्हायची. तर आकाशवाणी झाली स्वर्गातनं, देवतांनी सांगितलं अरे कंसा तुला मारणारा काळ म्हणे या ठिकाणी जन्माला येणाऱ्या ज्या बहिणीला घेऊन चाललाय ते. पण कसं आहे बघा, ही नातीगोती जी संसारातली आहेत ना मंडळीनो, ही नातीगोती फक्त क्षणिक आहेत. आपले मित्र नातं असेल, गावकऱ्याचं नातं असेल, किंवा आई वडिलांचं नातं असेल, मुलांचं नातं, तुम्ही किती जरी म्हटला तर मी सिद्ध करू शकतो की हे फक्त टेम्पररी आहे. तुम्ही असं नका, आमचं फार प्रेम आहे ओ, माझी मुलगी आहे ओ, आमचे हे आहेत ओ. 2 मिनिटात सिद्ध करतो किती प्रेम आहे ते. कंसाचं हेच झालं. नाही, ज्याला डाऊट आहे त्यांनी माझ्याकडे या, 2 मिनिटात सिद्ध करणार मी किती प्रेम आहे तुमचं ते. बरोबर आहे की नाही? कंस आला आणि कंसाने काय केलं, म्हणले माझी बहीण आहे. आधी किती आनंद झाला त्याला बहिणीचा. एका क्षणामध्ये आकाशवाणी झाली आणि कंस पालटला. कंस म्हणला अरे हे काय झालं म्हणला. लगेच बहिणीला घेतलं, भावाला घेतलं, मेहुण्याला घेतलं आणि म्हणले यांना डांबून टाका म्हणे कारागृहामध्ये. लगेच कारागृहामध्ये, हे कारागृह आहे पाठीमागे इकडं, तर त्याच्यामध्ये कंसाने देवकी आणि वसुदेवांना डांबून टाकलेला आहे आणि साखळ दंडाने बांधलेला आहे. आणि जेव्हा भगवंत या ठिकाणी प्रकट होण्याची पार्श्वभूमी तयार होते, भगवंतांना प्राप्त करणं मंडळीने एवढं सोपं नाही. 14 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं देवकी आणि वसुदेवांना. जेव्हा एखादं चांगलं कार्य उत्पन्न व्हायचं असतं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे त्याग असतो, त्याग, सॅक्रिफाय करावं लागतं काहीतरी. असं सहजासहजी गोष्टी ज्या भेटतात ना ते नाही. तर एवढा मोठा त्याग केलाय आणि आता भगवंत पोटी येणार आहेत. मग पहिल्यांदा डांबून ठेवल्यानंतर या कारागृहामध्ये 6 मुलं झाले त्यांना. एकामागे एक 6 मुलं झाले. मुलगा झाला, कंस यायचा, तो मूल घ्यायचा आणि तो मारून टाकायचा. असं दगडावर आपटायचा, त्याला भिंतीवर आपटायचा, चिलून मारायचा कंस. हे 6 मुलांना तो मारायचा. हे 6 मुलांना त्यांनी मारून टाकलं. त्या आईला किती वेदना झाल्या असतील. लेकरू 2 मिनिटं जर इकडं तिकडं बारकं गेलं तर आईचा जीव खालीवर होतोय. त्या देवकीनं किती सहन केलं असेल.
म्हणून मराठीत म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. फार कष्ट घ्यावं लागतंय. त्या देवकीला इतका त्रास झाला, 6 मुलं डोळ्यात देखत मारले. ते 6 मुलं सुद्धा नशीबवान होते तसे बघायला गेलं तर. बाह्य दृष्टिकोनातून मारले असं वाटतंय, पण उद्धार झाला त्यांचा. लक्षात आलं का? कारण त्यांनी काहीतरी पाप केलं होतं, त्यांना शाप भेटला होता, मग ते देवकीच्या पोटी आले आणि त्यांचा उद्धार झाला. तर 7वा गर्भधारण झाला देवकीला. 7वा गर्भधारण झाल्यानं ही कथा नीट ऐकायची, कारण आजचं कनेक्शन पूर्ण लावतोय मी. आपली जी यात्रा आहे अशी व्यवस्थित आहे नियमानुसार. पहिले मथुरा, मग गोकुळ, असं होणार सगळं. तर 7वा जो गर्भ आहे धारण झाल्यानंतर त्या ठिकाणी योगमाया, योगमाया म्हणजे भगवंतांची शक्ती आहे, दुर्गादेवी. भगवंताची सेविका आहे दुर्गादेवी, अंबिका. तर तिला भगवंतांनी सेवा दिलेली आहे. तर योगमायेची 2 कार्य आहेत, मी सांगणार नंतर तुम्हाला. पहिलं कार्य आता सांगतोय की भगवंतानीच योजना केली होती सगळी. मग ह्या योगमायेद्वारे 7वा गर्भ देवकीचा काय केला, देवकीच्या गर्भातनं वसुदेवांची दुसरी बायको होती रोहिणी. काय नाव होतं बघा, आवाज येत नाही, रोहिणी. तर ही रोहिणी जी होती वसुदेवांची दुसरी बायको, तिच्या पोटामध्ये स्थानांतरित करायला सांगितलं. म्हणून तो जो गर्भ आहे तो गर्भ स्थानांतरित केला देवकीच्या गर्भातनं. बोला, आवाज येत नाही मागणं. रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित केला आणि म्हणून त्याचं नाव झालं संकर्षण. संकर्षण म्हणजे संक्रमित केलं इकडून तिकडे, म्हणून त्याचं झालं संकर्षण. ते कोण होते? बलराम भगवान की. तर बलराम दादा, मराठीत काय म्हणतो, बळीराम दादा. तर हे जे बलराम आहेत, हे बलराम या ठिकाणी प्रकट झालेले आहेत, रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित केलेलं आहे. आता मात्र कंस कन्फ्यूज आहे, गर्भ गेला कुठे? अरे तर गरोदर होती, मग 7वा मूल कुठं आहे? आणि सांगितलं होतं 8वं मूल मारणार म्हणून. तर बलराम हे गुरुतत्व आहेत. आयुष्यामध्ये गुरु पाहिजे, गुरु. गुरु असेल तर मग हे मोजलं जातं सगळं. हे आता तुम्ही जी तीर्थयात्रा करताय, तुम्हाला जर गुरु असेल तर त्याच्यामध्ये ते 100% मोजलं जातं. नाहीतर हे काय, बहुता सुकृतांची जोडी. फक्त सुकृत जमा होतं, पुण्य जमा होतं. हे सगळं तुम्ही तीर्थयात्रा करताय ना, हे सगळं पुण्य जमा आहे. आणि या पुण्याच्या बळावर तुम्हाला पुढं काहीतरी मिळेल चांगलं. आता पण जर गुरु असेल, बघा कुठल्याही मंदिरात गेले काय विचारतात, गोत्र कुठलं आहे तुमचं? दादा गोत्रच माहित नाही आम्हाला. तुमच्या गुरु महाराजांचं नाव घ्या. काल राधा कोणला ते म्हणले का नाही, गुरुच नाही तर नाव कोणाचं घ्यायचं? म्हशीचं? कोणाचं नाव घ्यायचं? ते गुरु पाहिजे ना आयुष्याला. मग ते त्याशिवाय कुठला विधी होत नसतो, यज्ञ होत नसतो, तीर्थयात्रा सफळ होत नसते, काहीच होत नसते. हे फक्त पुण्याचं काम चालू आहे. पण तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर आयुष्याला गुरु पाहिजे. बलरामजी हे गुरु आहेत, सगळ्यांचे आदी गुरु आहेत. हे बलरामजी का प्रकट झाले आदी श्रीकृष्णांच्या? कारण गुरु काय करतात, भगवंताला येण्यासाठी आसन बनवतात. आता श्रीकृष्ण अजून प्रकट व्हायचे आहेत, म्हणून देवकीच्या गर्भामधले जे षडरिपू आहेत ते पहिले काढून टाकले त्यांनी. हे 6 मुलं म्हणजे आलं का लक्षात? हे काम, क्रोध, लोभ सगळं काढून टाकलं आणि मग गुरु आले पहिल्यांदा. आणि नंतर मग भगवंत येणार आहेत. आता म्हणजे गुरु काय करतात, पहिल्यांदा येतात आयुष्यामध्ये आणि नंतर भगवंत येतात. नामदेव महाराजांची कथा माहिती आहे का तुम्हाला? नामदेव महाराजांना भगवंत बोलायचे, त्यांच्या हातून खीर खायचे, पण तरी सुद्धा बघा भगवंतांचं दर्शन होऊ शकतं, पण गुरुशिवाय पुढे जाता येत नाही. भगवंतांनी स्वतः सांगितलं, अरे तुला गुरु नाही म्हणले, पहिले गुरु बनव म्हणले. मग ते विसोबा खेचरांना गुरु बनवलं त्याने. लक्षात घ्या, भगवंत भेटू शकतात पण गुरु मिळणं फार मुश्किल आहे. पहिले गुरु. तर बलरामजी गुरु आहेत आणि त्यांनी सगळी तयारी केलेली आहे पुढे येऊन भगवंताच्या स्वागताची. आणि मग आता दिमाखामध्ये भगवंताची एंट्री होणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आता प्रकट होणार आहेत. अष्टमीची रात्र आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे. श्रावण महिना, मराठी आणि इथलं वेगळं आहे बरं का. श्रावण नंतर कुठला महिना येतो? भाद्रपद. तर इथं पौर्णिमा ते पौर्णिमा पकडलं जातं. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अमावस्या ते अमावस्या महिना पकडला जातो, मराठी महिना. त्यामुळे थोडं
इकडं भाद्रपद महिना येतो, आपल्याकडे आपण श्रावण महिना म्हणतो. तर या रोहिणी नक्षत्रावरती अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी प्रकट होणार आहेत. मग कंसाला वाटलं काय माहिती का, मग कंसाने पहिले 6 मुलं का मारले हो? त्याला जर माहिती होतं की 8वा मुलगा मारणार आहे, तर मग 6 मुलं आधी मारायची काय गरज होती? पण कसं असते, हे एक योजना असते भगवंताची. एकदा नारद मुनी आले होते इथं कंसाकडे, नारायण नारायण, कारण फोडणी टाकल्याशिवाय भाजी चांगली चव येत नाही. फोडणी टाकायचं काम कोणीतरी करावंच लागतंय. नारदासारखी फोडणी कोणी टाकू शकत नाही. नारद मुनी आले, नारायण नारायण म्हणले. काय म्हणले? अहो असं कमळ घेऊन आले, कमळ, सुंदर कमळ घेऊन आले, आणि त्याला 8 पाकळ्या होत्या. किती होत्या? आणि त्यांनी कंसाला दाखवलं. म्हणले बघा, म्हणले या कमळाला किती पाकळ्या आहेत? 8. पहिली कुठली आहे बघा म्हणले. पहिली पाकळीला हात लावा म्हणले. कंसाने हात लावला इथे. मग म्हणले 1 2 3 4 5 6 7 8 इथं आले. म्हणले आता दुसरी जर पाकळी पहिली पकडली तर काय होते? 8 नंबर बदलतो. म्हणले अरे, म्हणले कुठलाही मुलगा 8वा असू शकतो म्हणले. हे नारदच करू शकतात. आता आपल्याला असं कळलं की पण नारदाची अशी काही माया आहे की नारदाने काय केलं, कुठलाही मुलगा 8वा असू शकतो म्हणले. त्यामुळे कंसाने सगळेच मारायचा प्लॅन केला. त्यामुळे ते पहिले 6 मुलं मारले, आणि नंतर 7वा मुलगा, त्याला तो 8वा गर्भ राहिला देवकीला. 8वा गर्भ राहिल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे, हा तर 7वा गर्भ आहे. तुझ्या लक्षात नाही आलं खरं कंसाच्या, पण 8वा गर्भ राहिला होता देवकीला. आणि गर्भधारणा झाल्यानंतर काय झालं, पहिल्यांदा काय अशी लक्षणं काही दिसत नव्हते, परंतु आता मात्र लक्षणं दिसायला लागले. देवकीचा चेहरा उजळलेला आहे, जसं भगवंताचं तेज आहे. आता भगवंतच पोटात आहेत म्हणल्यानंतर काय, भगवंत पहिल्यांदा वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले असं वर्णन आहे. जन्म होण्याचे प्रकार आहेत, फक्त असं पोट यावं, डिलेव्हरी व्हावी असं काही नसतं. हे पूर्वी तुम्ही ऐकले 5 पांडव कसे तयार झाले, मंत्राद्वारे तयार झाले, लगेच प्रकट होऊ शकतात असे. हे जन्माचे प्रकार आहेत अनेक असे. तसं देवकीची काही अशी आपल्यासारखी डिलिव्हरी नाही झाली, अशी नॉर्मल आपल्याकडे जी स्त्रियांची डिलिव्हरी होते, तसं देवकीचं जे गर्भधारणा कशी झाली, तर वसुदेवांच्या हृदयामध्ये भगवंत पहिले प्रकट झाले. आणि त्या हृदयामधून भगवंत काय गेले, देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाले. भगवंत चतुर्भुज विष्णू देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाले. आणि देवकीच्या हृदयात प्रकट झाल्यानंतर देवकीचं शरीर असं सोन्यासारखं चमकायला लागलं. आणि त्यानंतर तिला इतका आनंद झाला, ज्या हृदयामध्ये भगवंत आहे त्यांना किती आनंद झाला असेल, भले तुम्ही कारागृहामध्ये असाल. तसं आपणही संसारामध्ये जरी असलो तरी सुद्धा आपल्या हृदयात जर भगवंताला स्थान दिलं, आपण मंत्र म्हटला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर सदैव आपण या बंदीवासामध्ये, या संसारामध्ये राहून सुद्धा आनंदी राहू शकतो. या ठिकाणी काय सांगितलं, देवकीचा इतका आनंद झाला, देवकीला इतका आनंद झाला, आतूनच तिला आनंद देत होता. कारण भगवान श्रीकृष्णाचंच नाव आहे काय, आनंद घन. हे आनंदाचा सागर आहे श्रीकृष्ण म्हणजे. आणि मग देवकीने काय केलं, त्या ठिकाणी भगवंतांना, आता ती अष्टमीची रात्र आलेली आहे, आता का निवडली, फार मोठी कथाच होईल मग इथे. अष्टमीच का निवडली, रोहिणी नक्षत्रच का निवडलं, आणि मग रात्रच का निवडली, तरी पण जसं तोंड आलेलं तर सांगतो मी थोडं थोडं तुम्हाला. भगवंतानी रात्र निवडली, रात्री 12 वाजता भगवंत प्रकट झाले. जन्मच यांचा विचित्र आहे या व्यक्तीचा. सरळ नाही हा व्यक्ती. प्रभू रामचंद्र कसे सरळ मार्गी आहेत, एक बाणी, एक तत्वी, एक वचनी, एक पत्नी, पण हा माणूस तिरका आहे. जन्मच रात्री 12 वाजता. आणि मग काय आलं, जन्म झाला 12 वाजता, कारण सूर्य वंशामध्ये भगवान राम प्रकट झाल्यानंतर चंद्र नाराज झाला होता. चंद्र म्हणले काय वागणं बरोबर नाही म्हणले, काय हे तुम्ही सूर्यवंशामध्ये प्रकट झाला, मग आता हे काय करायचं. तरी सुद्धा भगवंतांनी त्याला म्हटले होते, बाबा म्हटले ठीक आहे, मी जरी तुझ्या वंशामध्ये नाही प्रकट झालो तरी सुद्धा माझ्या नावाच्या पुढे तुला लावतो. पण त्याचं समाधान झालं नाही चंद्राचं. रामाच्या पुढे काय लावलं, चंद्र, रामचंद्र भगवान की. पण नंतर परत आता हा म्हटले, तरी पण ते संतुष्टी झाली नाही. एक गुलाबजामुन खाऊन काय पोट भरत नाही, अजून 2-4 आणलं पाहिजेतच. पण काय करायचं, लिमिटेड ठेवावं लागतं यात्रेमध्ये, नाही तर परत मग डब्बा.
हा, जास्त खाल्लं की पेट पेट खराब होऊ शकतं ना. तर मी काय सांगितलं, हा, रामचंद्र भगवान की. मग म्हणले भगवंत पुढच्या युगामध्ये मी चंद्रवंशामध्ये प्रकट होतो म्हणले. हा, आणि तिथं सुद्धा नावाच्या पुढे लावतो म्हणले तुला, बस का? हो मग ठीक आहे म्हणले. चंद्र खुश झाला. हा, आणि चंद्र वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले म्हणून रात्रीच्या वेळी भगवंत प्रकट झाले. हरी बोल. आणि जेव्हा भगवंत प्रकट झाले रात्रीच्या वेळी, तर वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत. देवकीच्या पुढे भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेले आहेत, परंतु लहान बालकाच्या रूपामध्ये नव्हते भगवंत. शंख चक्र गदा पद्म विष्णू रूप. झोपू नका. सकाळ सकाळ झोप येते मला माहिती आहे, सवय नाही. एवढ्या सकाळ सकाळ प्रवचन, बाप रे, आयुष्यात कधी नाही. पहिले आम्ही मोबाईल काढून बसत असतो सकाळ सकाळ, फेसबुक व्हॉट्सअप, प्रवचन महाराजांचं एवढ्या पहाटे. असू द्या, चांगलंच आहे की वाईट आहे का काही? तर मी काय सांगत होतो, भगवंत प्रकट झाले, रात्रीच्या वेळी प्रकट झाले, देवकीच्या पुढे प्रकट झाले भगवंत प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतानी चतुर्भुज रूप धारण केलेला आहे. कारण ते कृष्ण नव्हते, ते विष्णू होते चतुर्भुज रूपामध्ये. शंख चक्र गदा पद्म. देवकीला आनंद तर झाला, भगवंताला पहिल्यांदा प्रणाम केला. हा, आईने मुलाला कधी पाया पडायचं नसतं, लक्षात ठेवा. हा, एकदाच पडायचं असतं. जर आई मुलाच्या पाया पडली तर मुलाला संन्यास घ्यावा लागेल. संन्याशी असेल तरच हे पाया पडायला आईला अलाउड आहे. तर देवकी पाया पडायला लागली भगवंताच्या, चतुर्भुज रूपामध्ये आहेत म्हणून. पाया पडायला लागल्यानंतर ते म्हणले, अरे तुम्ही आला हे कळलं तर कंस मारेल ना तुम्हाला. शेवटी आईचं प्रेम आहे ना, आता विष्णूला कोणी मारू शकतं का? म्हणून तसं म्हणल्यानंतर मग ते म्हटले ठीक आहे. मग त्या भगवान विष्णूंनी 2 हाताचं रूप धारण केलं आणि छोटेसे लहान बालक झाले आणि श्रीकृष्णाचं रूप धारण केलं भगवंतानी. हरी बो. असे भगवंत प्रकट झाले. काय ते सौंदर्य भगवंताचं. कुरळे कुरळे घुंगराले बाल, भगवंतांचे असे कमळासारखे सुंदर असे डोळे, आणि भगवंतांचे असे लाल बुंद, बिंबफळासारखे ओठ, आणि भगवंताचं चाफेकळी नाक. असं भगवंताचं नाक ओढायची गरज नाही पडली. त्याची टाळू भरायची नाही गरज पडली. जन्मताच सगळं होतं केस बिस भगवंताला, म्हणून तर ते भगवंत आहेत. जर कोणी भगवंत बनवू इच्छित आहे किंवा कोणाला भगवंत आहे असं आजकाल म्हणतात लोक, कल्की प्रकट झालाय कुठं, काय झालंय, त्याला बघा त्याची आईची टाळू भरली का त्याची. जन्मताच भगवंताच्या गळ्यात दागिने होते. सगळं सोन्याचे दागिने, हातात काय म्हणतात मनगट्या, सगळं होतं भगवंताला. असेच भगवंत तयार, रेडीमेड भगवंत असे देवकीच्या पुढे प्रकट झाले. आणि मग भगवंत प्रकट झाल्यानंतर श्रीकृष्ण, देवकीला फार आनंद झाला ते सौंदर्य पाहून. आणि मग पण घाबरली आतून, तो माझा दुष्ट कंस आला तर काय करायचं. म्हणून देवकीने काय केलं, त्या ठिकाणी सांगितलं आता काय ते करायला पाहिजे असं मनात विचार आला. इतक्यात आकाशवाणी झाली, पुन्हा एकदा आकाशवाणी झाली. काय म्हटले, या बालकाला गोकुळामध्ये नंद भवनामध्ये सोडून या म्हणे. आकाशवाणी झाली. मग तसं झाल्यानंतर ते म्हणले ठीक आहे. देवकीला मग नेणार कसं? बघा, भगवंतांना जर आपण शरण गेला, सगळी योजना भगवंत करणार आहे. तुम्ही फक्त यायचं, उठायचं, आंघोळ करायची, गाडीत बसायचं. ते होडं सुद्धा आमच्यानं होत नाही, मागं राहतेच कोणतरी. सगळी योजना रेडी आहे, सगळी योजना रेडी आहे, तुम्हाला फक्त बसायचं आहे. देवकीनं नुसतं विचार केलेला आहे आणि आकाशवाणी झाली तितक्यात की हा मुलगा वाचेल कसा. आणि मग तितक्यात आकाशवाणी झाल्यानंतर वसुदेव असे उठले तर पायीचे बंधन गळती. ते देवकी वसुदेवाच्या पायातल्या बेड्या बंधन सगळं तुटून पडलं. उचलला कमळापती श्रीकृष्णाला उचललं, तसं पायातल्या बेड्या सगळ्या तुटून पडल्या आणि आवाज झाला नाही बरं का तुटताना. भगवंत काही करू शकतात. आणि कसलाही आवाज झाला नाही. तिथे टोपली पडली होती, त्या टोपलीमध्ये घातलं भगवंताला, डोक्यावर घेतलं. तुम्ही काय करा, फक्त सुरुवात करा भक्ती मार्गाला, पुढचं सगळं ओके होतंय. आता हा विचार वसुदेवांच्या मनामध्ये नाही आला का, दरवाजा बंद आहे कुठनं जायचं.
सुरू करा. प्रभुपाद म्हणायचे तुम्ही सुरू करा, हरे कृष्ण म्हणायला सुरू करा, सगळं काही व्यवस्थित होईल. पुढं काय मग तुम्ही मग पुढचंच विचारणार आहे, नाही हो मग हे आमचं काम होईल का, एवढं मोठं आहे आणि एवढ्या मंत्राने एवढं काम होतंय का. लय विचार करू नका. प्रभूजींनी सांगितले ना, हरे कृष्ण म्हणायला सुरू करा, सगळे पुढे व्यवस्थित होते सगळं. हा, कधी कधी गाडीत बसले बरेच प्रश्न असतात, मग नेमकंच पुढे चालू सांगा, किती चालायचंय सांगा, सगळं विचारतात. काही नाही, नुसते बसा, सगळं सांगतो मी, प्लॅनिंग सगळं रेडी आहे. लक्षात आलं का तुमच्या. वसुदेव उठले आणि उठल्यानंतर बरोबर बंधन गळालं, त्या कमळापतीला उचललं आणि लगेच दरवाजा जवळ गेले तसं ऑटोमॅटिक डोर क्लोज अँड ओपन असते की नाही आता मोठ्या मोठ्या मॉलमध्ये वगैरे. हे काही नवीन सिस्टम नाही, हे जुनंच आहे, चोरले सायंटिस्ट लोकांनी. दरवाजा ऑटोमॅटिक उघडला असा आणि कसलाही आवाज नाही झाला बरं का, कसलाही आवाज नाही झाला. ही भगवंताची योजना आहे, भगवंत काही करू शकतात. आणि उघडलं आणि पहारेकरी सगळे झोपी गेले म्हणलेलं आहे. हा, तर कोणाला झोपवायचं आणि कोणाला जागं ठेवायचं हे सुद्धा भगवंताच्या हातामध्ये आहे. कायमचं पण झोपवू शकतात. कारण आधी भगवंतच काळ आहेत. अहम कालोस्मी. काळ कोण आहे. हा, भगवान श्रीकृष्णच आहेत, काळ आहेत. आय एम द टाइम, मी वेळ आहे म्हटले. प्रत्येकाची वेळ भगवंतच आहेत. आणि मग भगवान श्रीकृष्णाने काय केलं, या ठिकाणी टोपलीमध्ये वर बसलेले आहेत आणि निघालेत वसुदेव, सगळे झोपले. असं म्हणलं या मथुरा नगरीमधले कुत्रे सुद्धा झोपी गेले, असं काही शास्त्रकारांचं म्हणणं आहे. हा, कुत्रे सुद्धा झोपले गेले. काल किती कुत्रे भुंकत होते सकाळ सकाळ. मग रात्रीचं तर कुत्र्यांचं भुंकायचं कामच आहे. म्हणजे वफादार कुत्रे होते पहिले, आता एवढे वफादार नाहीत. आता टांगड्यावर करून झोपतेत, कारण आता कुत्रे पण आयुष्यमय झालेत ना सगळे. हा, त्याला बिस्किट आणि काय काय चारते तिकडं, त्यामुळे ते जुमान झोपते रात्रीचं आणि दिवसभर शेपूट हालत फिरते माल काय मागं. याला कुत्रं म्हणतात का. हे कुत्रे म्हणजे रात्री भुंकायला पाहिजेत. कोंबडा म्हणजे सकाळी आरवायला पाहिजे. पण आता काय घोर कलियुग चालू आहे मंडळीनो, काय करायचं. कुणाचं काम कुणी करणं झालेलं आहे. कुत्रे सुद्धा झोपी गेले आणि अचानकपणे पाऊस सुरू झाला, मोठा पाऊस. का सुरू झाला, कारण जरी कुणी चुकून जागा असेल या मथुरा नगरीमध्ये तर खिडकीतनं असं बघू शकतात. पण पावसाचा आवाजाने टप 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 सगळ्यांनी खिडक्या लावून घेतल्या, दार लावून घेतली पाऊस आलाय म्हणून. आणि कुणालाच काही दिसलं नाही बाहेर काय चाललेलं आहे, की वसुदेव चाललेले आहेत हे कुणीच पाहिलं नाही. सगळ्या मथुरावासियांनी दरवाजे बंद केले, खिडक्या बंद केल्या. मोठा पाऊस आहे आणि वसुदेवांच्या पायाचा तरी आवाज येईल का नाही पावसात चालताना, तो सुद्धा आला नाही. कारण पाऊस घरावर पडत होता ना, छतावर पडायचा, त्यामुळे त्या लोकांना काहीच ऐकायला गेलं नाही लोकांना. अशा प्रकारे मथुरा नगरीमधून भगवंतांना घेऊन वसुदेव निघालेले आहेत. यमुनेच्या मार्गाने गेलेत. आपण आता यमुना क्रॉस करणार आहे जाताना. गोकुळात चाललोय आपण सुद्धा आता. मथुरा आणि गोकुळच्या मध्ये यमुना नदी आहे आणि यमुना नदी आता दिसते एवढी नाही, फार मोठी होती यमुना नदी. आणि त्यामध्ये यमुनेला सुद्धा पूर आलेला आहे. अचानक पूर कसं काय आलं. पाऊस म्हणजे लगेच पाऊस आला लगेच पूर आला का, असं कसं काय होतं. अचानक पूर कसं काय आला यमुनेला. असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की यमुनेला पूर आला कारण यमुनेला माहिती आहे माझे पतिदेव प्रकट झालेले आहेत. हरी बोल. काल सांगितलं, कालिंदी यमुनेचा भगवंताशी विवाह झालेला आहे. म्हणले माझे आता प्रभूजी आलेले आहेत आणि प्रभूजींचा चरण स्पर्श केला पाहिजे, पतीच्या रोज पाया पडलं पाहिजे असं म्हणलेलं आहे. पण हे कलियुगासाठी नाही म्हणतात माता. नागपूरवाले पकडले बरोबर. तुम्हाला आले का प्रभू तुमच्या बरोबर. बघा, कलियुग जरी असलं तरी काही प्रॉब्लेम आहे का पाया पडायला. पतीच्या पाया पडलेलं चांगलंच आहे की. तर पती परमेश्वर आहे. तर यमुना मैयाने काय केलं, आमचे प्रभूजी आलेत म्हणून तिला चरण स्पर्श करायचा होता. म्हणून ती यमुना मैया अचानकपणे पाणी वाढलं यमुनेचं आणि पाणी वाढलं आणि त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्ण टोपलीमध्ये होते, आज चरणापर्यंत गेली यमुना. जसं चरण स्पर्श झाला यमुनेला पटकन पाणी कमी झालं सगळं, असं म्हणलेलं आहे. आणि वसुदेव भगवंतांना घेऊन पलीकडे गेले गोकुळामध्ये. असं यमुना मातेला फार आनंद झालेला आहे भगवंत आले म्हणून. आणि भगवंत चरण स्पर्श झाल्यानंतर यमुना शांत झालेली आहे. अजूनही कारण आहेत भरपूर, का चरण स्पर्श केला, का पाणी वाढलं यमुनेचं, याची भरपूर कारण आहेत, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. तर पुढे भगवंत आता गोकुळामध्ये गेलेले आहेत. पूर्ण कथा सांगणार आहे मी आता गोकुळाची सुद्धा. गोकुळामध्ये गेलेत, आपण पण आता गोकुळामध्ये जाणार आहे असं. यमुनेच्या मार्गे फक्त बसनी जाणार आहे आपण, चालत नाही. तर गोकुळामध्ये गेले. गोकुळ हे
12 वन आहेत, त्यापैकी एक वन आहे महावन. काय आहे? त्या महावन मध्ये गोकुळ येतं. आज आपण महावनला जाणार आहे. वृंदावन सोडलं आता आपण महावन मध्ये जाणार आहे. हे रमण रेती, बलदावजी, ब्रह्मांड घाट, चिंताहरण महादेव, रावळ, ही सगळी गाव आता आज होणार आहेत आपली. तर आज आपण जाणार आहे महावन की. 12 वनापैकी एक महावन आहे. या महावनामध्ये भगवान श्रीकृष्ण आता पोहोचणार आहेत. आता ही गोष्ट मात्र ध्यानपूर्वक ऐकायची, कारण हे फार महत्वाचं आहे. वसुदेव गेले, टोपली ठेवली, नंदबाबांच्या घरी गेले, तिथं सुद्धा दरवाजा ऑटोमॅटिक उघडलेला आहे. आणि देवकी झोपलेली आहे. रात्रीच्या 12 वाजून गेलेले आहेत. देवकी नाही हो, लक्ष नाही तुमचं. कोणीतरी मला सांगा, माझं पण वय झालंय. काय? यशोदा मैया झोपलेली आहे. आणि यशोदा मैया म्हातारी होती. 70-80च्या पुढे वय झालेलं आहे. मूल नव्हतं त्यांना. उतार वयामध्ये यशोदा मायेनं, तिला सुद्धा इच्छा होती की मला सुद्धा मूल असं, पण मूलच झालं नाही. नंदबाबा आणि यशोदा. आणि मग यशोदा मैया जी आहे झोपलेली आहे. आणि झोपल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं? अचानकपणे, जसं काही गरोदर आहे वगैरे असं काही नाही, अचानकपणे या ठिकाणी यशोदा मातेला 2 संतान प्राप्ती झाल्या. एक मुलगा आणि दुसरी मुलगी. 2 झाले बरं का. आणि असे प्रकट झाले इथं. आणि हे गेले डायरेक्ट त्या घरामध्ये. वसुदेव टोपलीतले कृष्ण ठेवले तिकडं. मग आता किती झाले मुलं? किती झाले? 3 मुले झाले. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या टीकेमध्ये लिहितात की हे 3 मुलं जे यशोदा मातेच्या जवळ ठेवले होते, ते 2 कृष्ण जे होते, 2 मुलं होते, एक झाले. एक होते देवकी नंदन, एक होते यशोदानंदन. हा पॉइंट फार महत्वाचा आहे. दोन्ही मुलं एक झाले आणि तिचं नाव पडलं कृष्ण. आलं का? आणि ती जी मुलगी होती, ती मुलगी टोपलीत घातली आणि टोपलीत घालून पुन्हा वसुदेव माघारी आले इकडे कंसाच्या कारागृहामध्ये. कुणालाच काही कळलं नाही. हे सगळा पहाटेचा प्रोग्राम आहे. पहाटेचा शपथविधी कसा झाला की नाही, तसं पहाटेचा प्रोग्राम आहे. ते पहाटे काय कळत नाही कोणाला काय. पहाटे सगळं हा प्रोग्राम उरकून घेतला वसुदेवाने. ते मूल आणलं इकडं, मुलगी आणली. मुलगी म्हणजे ते जे मुलगा आहे, म्हणून 2 कृष्ण आहेत. एक आहे देवकी नंदन, दुसरा आहे, आवाज येत नाही कोपऱ्यातनं, जगदाळे. लक्ष द्या, विचारणारे प्रश्न नंतर मी तुम्हाला. काय? 2 मुलं झाले. कोण? पहिला, एक अजून आवाज येत नाही बघा. पहिला काय झालं यांना? लास्ट आहे का काही? तर कोण नाही, तरुण मुली नाहीत, कोण नाही इकडं. पहिलं सांगा कोण? देवकीनंद. दुसरं नाही. काजळे, तुम्हाला काय फोटो काढायला नाही आणले. तुम्हाला इथे शिकायचं आहे सगळं. हे सगळं शिकायचं आहे आपल्याला. ह्यात सुद्धा थोडा इंटरेस्ट घ्या. नुसतं फोटो नाही काढायचा. तर मी काय म्हटलं, पहिलं देवकीनंदन, दुसरं 2 कामं करणार आहेत हे लोक. तर झाले एकच. एकच झाले. आणि यामध्ये काय झालं, ती मुलगी जी आहे ती दुर्गादेवी होती, योगमाया होती. त्या मुलीला घेऊन वसुदेव आले इकडे कंसाच्या कारागृहामध्ये. इकडे काय घडलं मग आता? परत दरवाजा उघडला, परत बंद झाला. आतमध्ये गेले कंसाच्या कारागृहामध्ये आणि ती मुलगी रडायला लागली. रडायला येत नाही मला. रडायला लागली मुलगी. आणि रडायला लागल्यानंतर काय झालं, आवाज झाला सगळीकडे. पहारेकरी पुन्हा जागे झाले. अरे देवकीला काहीतरी मूल झाले, मूल झाले, मूल झाले. कंसापर्यंत बातमी गेली. कंस पळत 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 आला. कंसाला वाटलं ही 8वा संतान आहे, असं काय वाटलं असेल त्याला. कारण त्याला खरं तर ते बलरामांचा गर्भ गेलेला, पण कंसाला काही कळलं नाही. लक्षात घ्या तुमच्या, येते का? खरं तर 7वंच समजतोय तो, आणि खरं तर झालंय किती आहे? 8वा आहे. तरी सुद्धा कंस आला. कंसाने बघितलं, अरे मुलगा मारणार आहे अशी भविष्यवाणी झाली होती. तरी सुद्धा जो राक्षसी वृत्तीचा व्यक्ती आहे त्याला सारखंच भीती वाटत असते. त्याला कितीही सांगा, त्याला ते पटणार नाही. त्याने मुलगी झाली, मुलीचा पाय धरला. अरे दादा, अरे दादा, मारू नको रे, तुला ही मुलगी आहे. मुलगा असता तर मार ना तू. आता मारलीस की मुलं तू. मुलीला कशाला? गाप बस म्हणले. पाय धरला, गर 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 फिरवली, अशी आकाशामध्ये फेकून दिली, वर अशी फेकून दिली, जेणेकरून मरेल अशी, भिंतीवर असा आपटणार. इतक्यात काय झालं, ती मुलगी जी आहे अष्टभुजा दुर्गादेवीचं रूप धारण केलं आणि म्हणाली, अरे दुष्ट कंस, मी दुर्गा आहे म्हणे, मी दुर्गा आहे.
तुला मारणारा काळ गोकुळामध्ये प्रकट झालेला आहे. आता मात्र याची पाचावर धारण बसली या कंसाची. काय गडबड आहे, सातवं म्हणतोय, ही मुलगीच झाली, नेमकं गडबड काय कळे ना. कृष्ण फार चतुर आहेत, ते कोणाशी कसं खेळायचं त्यांना चांगलं माहिती आहे. तर तुम्ही जास्त चलाकी केली की भगवंत पण अति चलाक आहेत. कंसाने भरपूर प्रयत्न केला आणि शेवटी काय झालं मंडळीनो, हा जो कंस मामा आहे, हा कंस मामा त्याने त्या मुलीला मारलं आणि भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला होता दुर्गादेवीला, तू माझी कामं करायची. काय, एक तर 7वा गर्भ ट्रान्सफर करायचा रोहिणीच्या गर्भामध्ये, ते पहिलं काम योगमायेने केलेलं आहे. आणि नंतर जन्म पण घ्यायचा तू यशोदेच्या पोटी, हे दुसरं काम केलं. आणि तिकडनं इकडे यायचं, तुला कंस मारणार. 2 कामं कर, तुला 2 कामं केले की माझ्यापेक्षा या जगामध्ये तुझी पूजा जास्त होईल म्हणले, आणि तुझी अनेक नावाने प्रसिद्धी होईल. चंडी, मंडी, भद्रकाली, अंबिका, दुर्गा, वैष्णवी अशा नावाने तुझी प्रसिद्धी होईल. म्हणून श्रीकृष्णापेक्षा अंबाबाईची जास्त पूजा होते, कारण श्रीकृष्णाने तिला आशीर्वाद दिलेला आहे दुर्गादेवीला की तू अनेक नावाने प्रसिद्ध होशील आणि तुझी पूजा होईल म्हणले. तर अशा प्रकारे ही दुर्गादेवीने 2 कामं भगवंताची केलेली आहेत. आणि त्यानंतर मात्र कंस आता घाबरलेला आहे आणि कंसाने काय केलेलं आहे, आता आसुर पाठवायला सुरू केलेत. म्हणले 10 दिवसामध्ये या मथुरा मंडल परिसरामध्ये जेवढी काही लहान मुलं जन्माला आली असतील त्या सर्व मुलांना मारून टाका म्हणले, आदेश फरमावला. आणि अशा प्रकारे कंस मामा इकडं आदेश फरमावला, कृष्णाला शोधण्याच्या नादामध्ये आहे. आणि गोकुळावरती ज्या विशेष लक्ष आहे त्यांचं, नेमकं कोणाच्या घरी कृष्ण आलेला आहे, कोण मुलगा कृष्ण आहे माहित नाही ना. म्हणून गोकुळामध्ये, जे गोकुळ आता आपण जाणार तिकडे, त्या गोकुळामध्ये श्रीकृष्ण प्रकट झालेले आहेत आणि श्रीकृष्णाचं बालपण सुरू झालेलं आहे. पण त्याच्या अगोदर एक कथा सांगतो. यशोदा मैया सकाळी उठते आणि बघते तर काय, एक सुंदर असं रूप शेजारी आहे आणि त्याची जाव म्हणायचं, नंदबाबांचे भाऊ उपनंद, त्यांची बायको सुनंदा. सुनंदा आली. सुनंदीनं बघितलं यशोदेला मुलगा झालाय. काय झालंय, पुत्र झाला यशोदेशी, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. त्या सुनंदानं ताट घेतलं, ताट वाजवायचं, आणि गेली ती माळवाच्या वर. माळवत समजतं का, घराच्या वर. वाजवायला लागली चांगली. काय झालंय, अरे नंदाला पुत्र झालाय, नंदाला यशोदेला पुत्र झालेला आहे. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आणि म्हणले नंदाच्या घरी आनंद झालेला आहे म्हणे. आनंद म्हणजे श्रीकृष्णाचंच नाव आहे. हा खरा आनंद, ज्या घरामध्ये श्रीकृष्णाची उपासना होते त्या घरामध्ये खरा आनंद राहतो. म्हणले नंद के घर आनंद भयो, जय हो कन्हैया लाल की. म्हटले नंदाच्या घरी आनंद झालाय, सगळे पळा. नुसती पितळी वाजवली, ताट वाजवलं आणि दौंडी पिटवली त्या सुनंदाने, आणि सगळे लोक नॅचरली वातावरणामध्ये बदल झाला आणि सगळीकडे इतका आनंद व्हायला लागला की कोणाला तर काही आवाज पण आला नाही की नंदाच्या घरी काय झालंय. परंतु ते लोक नॅचरली, स्वाभाविकरित्या त्या नंदाच्या घराकडे ओढायला लागले, सगळे ओढायला लागले असे, आणि असं यायला लागले तिकडे नंदाच्या घराकडे. आणि गवळण म्हणती गवळणीला, गवळण, एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते, अगं तू कुठं चालले. ती म्हणते आनंद झालाय. कुठं, नंदाच्या घरी. त्याला बोलता पण येईना गवळणीला, इतका आनंद झालेला आहे. जेव्हा एखाद्याला मुलगा होतो, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो, बापाला होतो. आईला तर काहीच माहित नसतं मुलगा आहे का मुलगा, हेच माहित नसतं. खरा आनंद बापाला होतो. बाप काय करतो, मुलगा झाला पेढे आणायचे म्हणून गेला, दुसऱ्याच्या गाडीला चावी लावली. आमच्या मामा तसं झालं, मला आठवतंय. त्याला मुलगा झाला, ते आमच्या मामाने दुसऱ्याची गाडी घेऊन गेलं, चावी बरोबर त्याला बसली. तर सगळं इतका आनंद होतो बापाला, लय आनंद होतो मुलगा झाल्यानंतर. आणि विशेष करून मुलगी झाल्यावर बापाला फार आनंद होतो, आणि मुलगा झाल्यावर आईला आनंद होतो, शास्त्राचं म्हणणं आहे. आता किती खरं किती खोटं माहित नाही.
इतका आनंद झालेला आहे, आनंद झालेला आहे, सगळ्यांना आनंद झालाय. सगळे गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेशी झाला. आणि सगळे एकमेका वाटती सुंटवडे. सुंटवडा माहिती आहे का तुम्हाला? आता तर कोण सुंटवडा करत नाही, घोगऱ्या करत नाही. कुठं तर हॉटेलमध्ये जाण हॅपी बर्थडे टू यू, सुंटवडा आलाय आणि कशाचं काय आलंय. आजकालच्या मुलींना सुंटवडा काय हे सुद्धा माहित नाही, त्यात कुठले पदार्थ घालतात हे सुद्धा माहित नाही. त्यामुळे प्रेम काही राहिलेलं नाही आजकाल, नुसत्या फॉर्मॅलिटी झालेल्या आहेत. जन्म हॉस्पिटलमध्ये, लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये आणि मृत्यू 5 स्टार हॉस्पिटलमध्ये. हा 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 सगळा हा आकार माजून ठेवलाय सगळं. हे सगळं घरी व्हायला पाहिजे. जन्म कुठं व्हायला पाहिजे? घरी व्हायला पाहिजे. लग्न कुठं व्हायला पाहिजे? मांडव टाकून दारात 5 दिवस लग्न व्हायला पाहिजे. आणि मृत्यू सुद्धा घरी व्हायला पाहिजे किंवा तीर्थात व्हायला पाहिजे. हे सगळं कलियुग आहे सगळं. सगळं हॉस्पिटलमध्ये चाललंय, सगळं हॉटेलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये. इज ऑल नॉनसेन्स कल्चर. तर मी काय सांगत होतो? आनंद. काय सुंटवडा वाटायला लागले, सुंटवडा वाटायला लागले सगळीकडे. आणि कोणी कोणी सकाळची वेळ, आता ही सेम वेळ झाली. आता डोक्यावरती दह्याचा मटका, लोण्याचा मटका घेऊन सगळं लोणी काढून कोणी दूध डेअरीला घालायला चाललंय. दूध डेअरी नव्हती तेव्हा, तर तेव्हा ते चालले सगळं मथुरेकडे घेऊन यायचं. काऊन सगळ्या इथं डेअरी होती मोठी इकडे, कंस डेअरी. तर त्यामध्ये या डेअरीमध्ये ते घेऊन इकडे टॅक्स घ्यायचा, टॅक्स जीएसटी 18%. तर जीएसटी हे सगळं दुधा दह्याच्या रूपाने असायचं. दूध दही तयार करायचं गोकुळच्या लोकांनी आणि टॅक्स द्यायचा कंसाला. पहिलं धन म्हणजे गोधन, आणि गोधन म्हणजे हे बाय प्रोडक्ट, दही दुधापासून बनणार सगळं. हेच खरी संपत्ती होती मंडळीनो. आणि कंस आलेला आहे या ठिकाणी, सगळं टॅक्स घेतोय. हे सगळे लोक जे आहेत, हे सगळे लोक मंडळीनो या ठिकाणी चाललेत नंदाच्या घराकडे. आणि काय झालं? आनंदाच्या भरामध्ये तिला कळेना काय झालं. त्या गोपीला, त्या गवळणीला ती मटका पडला खाली, लोण्याचा मटका पडला खाली. त्यामध्ये घसरले, ते पडले खाली. मागणं पण आले होते 2-4 लोक, ते पण त्याच्यामध्ये घसरले. असं करत 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 इतका आनंद, आतून आनंद. काय झाले काय माहित नाही. यशोदेला पुत्र झाला हे सुद्धा माहित नाही अजून काही लोकांना, पण आनंदच होतोय, आनंदच होतोय, आनंदच होतोय. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये खाली पडलेलं दही लोणी फेकून मारतात एकमेकाला. म्हणून वृंदावनामध्ये होळी ही फक्त रंगाची होत नाही, इथे दह्या दुधाची पण होळी होते. एकमेकाला लोणी लावतात. आता आपल्याला वासाला लोणी मिळेना, गालाला कावला लावाय दुसऱ्याच्या. लोणी तर काही लोकांनी, आता त्या लहान पोराला विचारलं तू लोणी खाल्लंय का? शौर्य तू लोणी खाल्लंय का? त्याचं काय नाव काय? शौर्यच आहे ना. त्याला लोणी माहित नसणार आहे. गाईच माहित नाही तर लोणी कुठनं माहित असणार आहे? गाय म्हणल्यावर जर्शी गाय काढते ती. चित्रकला स्पर्धेमध्ये सुद्धा जर्शी गाय काढते. काय सांगायच्या पोरांना? तर मी काय सांगणार होतो? लोणी फेकून मारायला लागले, दही फेकून मारायला लागले, दुधाने आंघोळ करायला लागले सगळे. एकमेकांची रंगपंचमी तिकडे सुरू झालेली आहे सगळीकडे गोकुळामध्ये. आणि सटासट घसरून पडतात सगळे त्या दह्या दुधामध्ये. आणि असं करत 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 लोक नंद भवनापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आम्हाला म्हणे यशोदेच्या नंदबाबाच्या पुत्राचं तोंड बघू द्या. सगळ्या त्या आया मावश्या गोळा झालेल्या आहेत सगळ्या. आणि त्या म्हणतात नंदबाबा, अहो मला तरी माझ्या मुलाचं तोंड बघू द्या. नाही, मला तोंड बघायला भेटा, काहीतरी द्या आधी. माहिती का नाही तुम्हाला ही परंपरा? काहीतरी भेटवस्तू द्या म्हणे आधी. नंदबाबाला अडवलेला आहे, फार मोठं वर्णन शास्त्रामध्ये येतं. आणि काय काय मागितलं काय नाही. तर अशा प्रकारे नंदबाबाने अनेक, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाल्यानंतर नंदबाबांनी काय केलं, लाखो गायी दान केल्या. मूल जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा दान केलं पाहिजे. मुलाच्या आयुष्यात येणारे जे काही अपशकुन आहेत तात्काळ नष्ट होतात, हे माहित पाहिजे. नुसतं पेडा आणि जिलेबीने चालत नाही. नुसतं न्यायचा पेढा, आम्हाला मुलगा झाला बरं का, धरा आहे पेढा. पेढ्या म्हणजे काय? अरे लाखो करोडो रुपये दान करायला पाहिजेत. मंदिरात गेलं पाहिजे, पहिल्यांदा वैष्णव भोजन घातलं पाहिजे, अन्नदान, वस्त्रदान, गोरगरिबांना दान, गाईला दान केलं पाहिजे, गाईस दान केली पाहिजे, बैल दान केला पाहिजे. कोणी करत नाही. हा खरा आनंद नाही. खरा आनंद झाला तर केला असता ना तुम्ही. पेढ्यावर कसं भागवते? पाव किलो 1 किलो पेढ्याने भागते काय? आनंद काय ह्याचा संकल्पना आपल्याला माहित नाही ऍक्च्युली.
आनंद झाल्यानंतर माणूस काय करतो? हा, त्या व्यक्तीला काय नाही देऊ असं होतं त्याला. आपल्याकडे जे महत्वपूर्ण आहे ते देतो आपण. नंदबाबांकडे 9 लाख गायी होत्या. नंदबाबांनी गायी दान केल्या सर्वांना. या ठिकाणी इतक्या ब्राह्मणांना भोजन घातलं, गायी दान केल्या. आणि श्रीकृष्णाचं आता गोकुळामध्ये, आता ही कथा मी फार मोठी पण थोडक्यात सांगतो, वेळ झालेला आहे, की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी गोकुळात वाढत आहेत दिवसेंदिवस. भगवंत फक्त 6 दिवसाचे झालेले आहेत. किती? कंसाने लगेच पुतना पाठवली, राक्षसीन पाठवली. त्या पुतनेला कसं मारलं भगवंतानी? ही पुतना म्हणजे सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली होती, राक्षस होती. आणि ते म्हणले, आम्हाला असं कळलंय की तुमच्या घरी मुलगा झालाय, आम्हाला इच्छा आहे की स्तनपान करायचंय, माझं दूध तिला पाजायचंय. काळकोट नावाच्या सर्पाचं विष लावून आले स्तनाला कृष्णाला मारण्यासाठी. आणि इकडे भगवंताला मारण्यासाठी आले. लहान मुलगा घेतला, कृष्णाला घेतलं मांडीवरती आणि घेतलं. कृष्ण स्तनपान करायला लागले. स्तनपान करता 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 भगवंतानी तिचा प्राणच ओढून घेतला. आली होती दूध पाजायला, पाजलं विष आणि मग श्रीकृष्णाने तिला मारून टाकलं. मोठी कथा आहे बघा. तुम्ही भगवंतांकडं द्वेषी वृत्तीनं जरी गेला, कृष्णाला मारायच्या दृष्टिकोनातून जरी तुम्ही गेला, तरी सुद्धा देव तुमचं कल्याण करणार आहे. तिला आईचं स्थान दिलं भगवंताने वैकुंठामध्ये. आईचं स्थान दिलं त्या पुतनेला. कारण तिचा उद्देश काय होता? दूध पाजणे. भलेही विष घेऊन आली होती. तर श्रीकृष्णाला मारण्याचा भरपूर प्रयत्न झाला गोकुळामध्ये. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये वाढतायत. तृणावर्त आला, नंतर मग शक्टासुर आला आणि मग सगळ्यांनी मिटिंग घेतली. म्हणले इकडे फार त्रास होतोय, म्हणले आता आपण गोकुळ सोडलं पाहिजे म्हणले. आणि मग गोकुळ सोडलं आज, आणि उद्या जाणार आहेत नंदगाव की. मग नंदगावला गेले भगवंत. तिकडे आता उद्या जाणार आहे आपण. तर आज गोकुळमध्ये जाणार. तर गोकुळामध्ये भरपूर त्रास व्हायला लागल्यामुळं तिकडनं सगळे लोक शिफ्ट झाले नंदगावला. नवीन गाव वसवलं तिकडे. तर अशा प्रकारे भगवंत गोकुळामध्ये वाढतायत आणि कंसाचा वध करण्यासाठी खरं तर भगवंत प्रकट झालेले आहेत. तर ती कथा मी आता पुढच्या उद्या सांगणार आहे तुम्हाला. पण आज एवढं लक्षात ठेवा की आज हा आपण मथुरेच दर्शन करतोय. हे जे मथुरा मंडल आहे याच्यामध्ये यमुना नदी पण आहे, इकडे घाट आहे. आज फक्त आपण हे दर्शन करणार. कंसाचं कारागृह आहे, कंसाचं घर नाहीये.